आरएसएसच्या मानहानी प्रकरणी खटल्यावर आज सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात दाखल। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कोल्हापुरात कव्वाली महोत्सवाचं आयोजन। महाराष्ट्रात महायुतीच्या कव्वाली महोत्सवामुळे राजकारण तापण्याची शक्यता। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचं ठरलं, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार। पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची गरज लागेल तेव्हा पाहू, मंत्री गोगावले यांचा मित्रपक्षांना इशारा। सोलापुरात भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरणाचं पाणी सोडण्यावरून श्रेयवाद, भाजप काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई। अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली, या संदर्भातील आदेश शुक्रवारी जारी। अचानक सुरक्षा काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता। भाजपच्या राज्यसभा उमेदवारीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष यादीमध्ये डॉक्टर भागवत कराड यांचे नाव समाविष्ट, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात 69 वर्षांनंतर 291 कर्मचाऱ्यांची भरती। नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 30 दिवसात हजर होता येणार। छत्रपती संभाजीनगर पालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एमआयएमच्या अब्दुल समीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब। एमआयएमच्या 32 नगरसेवकांनी दिलं विरोधी पक्षनेते पदासाठी महापौर यांना पत्र। मंत्रालयातील लाच प्रकरणी एसीबीने झिरवाळ यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज घेतलं ताब्यात। लिपिकाला लाच स्वीकारताना पकडल्यानंतर हालचालींना वेग, ठोस पुरावे मिळवण्यासाठी एसीबीकडून धडपड। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारी रोजी सादर होणार। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार। होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा। सरकारकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीनं मजुरी दिली जाणार। मजुरी देण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर, मंत्री भरत गोगावले यांची माहिती। आमदार रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद। अजित पवार अपघात प्रकरणात आणखी काय माहिती समोर आणणार, याकडे लक्ष। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडणार। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त राहणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। कल्याणचे ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाहणी दौऱ्यात दिसले। प्रभागाचा नगरसेवक असल्याने दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिल्याचं वक्तव्य। मुंबईत आज माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। कोकणवासियांसह पर्यटकांसाठी मोठी खुशखबर। M2M फेरीच्या तिकीट नोंदणीस 1 मार्चपासून सुरुवात। मंत्री नितेश राणेंनी वेळापत्रकाची घोषणा करत काढलं पहिलं तिकीट। रोबोडॉग प्रकरणानंतर युवक काँग्रेसात जोरदार गोंधळ। दिल्लीत AI समिटमध्ये मोदींविरोधात घोषणाबाजी, पोलिसांनी 10 जणांना घेतलं ताब्यात। काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर, देशाची प्रतिमा काँग्रेसने मलिन केल्याचा भाजपचा आरोप। मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस कार्यालयावर आंदोलन। AI इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय युवा काँग्रेसने केलेल्या निषेधावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। हे योग्य नाही, ही एक व्यावसायिक परिषद आहे आणि ती व्यावसायिक राहू दिली पाहिजे, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची दादांची इच्छा होती, अमोल कोल्हे यांचा मोठा दावा। अमोल कोल्हेंची सरकारवर जोरदार टीका। कुंभमेळ्यातील वृक्षतोडीचा केला निषेध। शिवरायांचं पर्यावरण धोरण जाणा, विनाकारण झाडं कापणं थांबवा, अमोल कोल्हेंचं आवाहन। बारामतीमधील कार्यकर्त्यांचा मोठा निर्णय। दिवंगत नेते अजित पवारांच्या अपघाताची चौकशीच्या मागणीसाठी निर्णय। सहकारी संस्थांच्या माध्यमातून ठराव करून अपघाताच्या चौकशीची मागणी करण्याचे कार्यकर्त्यांचे आवाहन। भिवंडी प्रकरणातील आरोपांवर राहुल कुल यांचं स्पष्टीकरण। वस्तुस्थिती पाहून आमच्यावर आरोप करावेत, आम्ही भक्कमपणे मुलीच्या पाठीशी जाणीवपूर्वक आमची बदनामी केली असावी, राहुल कुल यांचं वक्तव्य। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण, एसीबीकडून चौकशी, कंट्रोल रूममध्ये चौकशी। तक्रारदारानं झिरवाळ यांच्या सचिवांचंही नाव घेतलंय, आणखी काही नावं समोर येणार का, याकडे लक्ष। प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप। मोदींनी भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवलं, पंतप्रधान यांच्यावर वैयक्तिक ब्लॅकमेलिंगचा दबाव, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। रत्नागिरी वासियांसाठी खुशखबर। विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम अंतिम टप्प्यात। 1 मे पर्यंत धावपट्टी आणि विमानतळ उड्डाणासाठी सज्ज होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कथित बदनामी प्रकरण, भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी। राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहणार।
वसई विरार महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड. बवियाचे प्रफुल्ल साने सभागृह नेतेपदी, भाजपच्या मनोज पाटलांची विरोधी पक्षनेतेपदी निवड. वसई विरार महापालिकेमध्ये भाजप आक्रमक. आयुक्तांच्या दालनात भाजपचा ठिय्या आंदोलन. स्वतंत्र दालन न दिल्याने भाजप नगरसेवकांचं आंदोलन. शक्तीपीठ महामार्गासाठी परभणी पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दडपशाही. मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा करावी. शेतकरी नेते अजित नवले यांची मागणी. भाजप नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र. रस्ते कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करा. नगरसेविका प्रीती सातम यांची पत्रातून मागणी. आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे खंडणीची मागणी. एका निनावी कॉलवरून 10 करोडची खंडणीची मागणी. बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर नावाने निनावी कॉल. बनावट जन्म दाखले प्रकरणी अमरावतीमध्ये किरीट सोमय्यांची महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक पार. बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले दिल्याचा सोमय्या यांचा आरोप. संबंधितांवर कारवाई करण्याचे पालिकेचे आश्वासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती अमरावतीमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराज. फेसबुक पोस्ट करत व्यक्त केली नाराजी. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयचा उपयोग. एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य. मुख्यमंत्री फडणवीस यांचे एआय समिटमध्ये प्रतिपादन. जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय. श्रीकांत शिंदे यांच्याकडून कल्याणमधील विकास कामांची पाहणी. कल्याणमधील विकास प्रकल्पासाठी 4,897 कोटींचा निधी. पलावा पूल, तिसरा पत्रे पूल, वालधुनी पूल कामाची पाहणी. बीडच्या आष्टीतील प्रथम सुधीर घोडके यांचे एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश. कृषी उपसंचालक वर्ग 1 पदी निवड. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या वतीनं प्रथम यांचा भव्य नागरी सत्कार. राजश्री शाहू महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक संग्रहालयाचं कोल्हापुरामध्ये आज लोकार्पण. लक्ष्मी विलास पॅलेस वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार. कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना वार्षिक मूल्यदर तक्त्यासंदर्भात 7 दिवसांमध्ये लेखी निवेदन. सूचना पाठवण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या सूचना. बुलढाण्यामध्ये रात्री शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद. लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये तणावपूर्ण शांतता. चिखला गावात पोलीस बंदोबस्त तैनात. 2 गटात वादानंतर तुफान हाणामारी. छत्रपती संभाजीनगरात नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी 45 दिवस लागणार. शहराच्या 2,740 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल दुरुस्ती पूर्ण. आयुक्तांचे हायकोर्टात स्पष्टीकरण. वाशिमच्या रिसोड ते साखरा रस्त्याची दुरुस्ती करू. नागरिकांचा बांधकाम विभागाला इशारा. छत्रपती संभाजीनगरात भाजपाचे विजय नगरसेवक अशोक दामले यांना नोटीस बजावण्याचे आदेश. नगरसेवकाच्या निवडीला न्यायालयात आव्हान. भंडारा शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात स्वयंपाकासाठी घरगुती गॅसचा वापर. अन्नपुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई. 6 सिलेंडर जप्त. नांदेडच्या नायगावामध्ये द्वारकाधीश मंदिराच्या कलशारोहणानिमित्त भव्य कलश शोभायात्रा. पालखी मिरवणुकीचंही आयोजन. भव्य शोभायात्रेमध्ये महिला मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग. बेस्टची आर्थिक तूट 3,000 कोटी. मनपाच्या आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदीची मागणी. अपुऱ्या बस आणि तिकीट दरवाढीचा प्रवासी संख्येवर परिणाम. गेल्या वर्षी विमान रद्द झाल्याने 10 लाख प्रवाशांना फटका. कर फेऱ्यांच्या विलंबामुळे 8 लाख प्रवाशांची गैरसोय. पुण्यात 10वीच्या परीक्षेमध्ये पहिल्या दिवशी 11 कॉपी बहादरांवर कारवाई. राज्यभरामध्ये प्रशासनाचं कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान. सुरक्षेतील गंभीर चूक लपवण्याचा प्रयत्न. कुलाबा स्थित नौदल तळाच्या परिसरामध्ये बहुमजली इमारतीवरून मुंबई उच्च न्यायालयाने नौदलाला फटकारलं. नागपूर महावितरण परिमंडळात वीज बिल थकबाकी कोटींवर. 94 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत थकबाकी पोहोचली. महावितरण आता ॲक्शन मोडमध्ये. वसुली मोहीम सुरू. कौटुंबिक वादानंतर सासरच्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्याची प्रवृत्ती वाढली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. मुंबईकरांची मोनोरेलची प्रतीक्षा लवकरच संपणार. मोनोरेल लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल. MMRDची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती. भंडारा जिल्हास्तरीय युवा संसद उत्साहात संपन्न. संसदेतल्या युवकांचा भरघोस प्रतिसाद. युवा संसदेत वेगळ्या विदर्भाचा ठराव सर्वानुमते मंजूर. बीडच्या बोरफडी गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाला प्रारंभ. अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू कार्यक्रमाला उपस्थित.
नागपुरात 25,000हून अधिक ग्राहकांना वाढीव पाणी बिल आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त. 400 ते 500 रुपये येणारं बिल अचानक 5,590 ते 9,234 रुपयांपर्यंत वाढल्याने नागरिकांमध्ये संभ्रम. मुलुंड मेट्रो अपघात प्रकरणी 3 आरोपींची मुंबई सत्र न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी आरोपींची याचिका दाखल. विंझो ऑनलाईन गेमिंगची 590 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. फिमाचं उल्लंघन केल्याचा ठपका. बोरिवलीतील महावीर नगर येथील अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाईत 5 जेसीबी, 10 डंपर तसेच 500 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट न्यू नागपूरसाठी एमएमआरडीला जमीन देण्यास शेतकऱ्यांची संमती. गोधनी लाडगाव या 2 गावांच्या क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारला जाणार. जिल्हाधिकारी यांच्याकडून जमीन अधिग्रहणासाठी दर निश्चित केले जाणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक तर मध्य आणि हार्बर मार्गिकेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. नाशिक तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडी विरोधात आंदोलन. तपोवनमध्ये नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 25वी सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार सुनावणीत नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष. सोलापुरात 10वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी वडिलांचं अल्पशा आजाराने निधन. दुःखाचा डोंगर कोसळूनही 10वीची परीक्षा आटपून मुलगी वडिलांच्या अंत्यविधीला. विद्यार्थिनीच्या या धैर्याने सर्वांचेच डोळे पाणावले. मुंबई दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार. मार्च अखेरपर्यंत 2 नवीन ट्रेन ताफ्यात येणार. प्रवाशांचा तुफान प्रतिसाद पाहता 2 नवीन ट्रेन. शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा उघड. मयत कर्मचाऱ्याला दिली नियुक्ती. 5 वर्षांपूर्वी मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या नावाने ऑर्डर. या प्रकरणी 16 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई. तपोवन येथील वृक्षतोडीवर हरित लवाचा मोठा दिलासा. वृक्षतोडीवरील स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम. तपोवन वृक्षतोड प्रकरणी पुढील सुनावणी 6 एप्रिलला. 6 एप्रिलपर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती. वंचित समाजासह पारधी समाजाला जागेसह घरकुल देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी साताऱ्यातील तहसील कार्यालयासमोर पारधी कुटुंबियांसाठी या आंदोलन. लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा. बुलढाण्यात तयार अत्याधुनिक एआय ड्रोन तंत्रज्ञानाचे एक्सपर्ट. पश्चिम विदर्भातील पहिले एआय ड्रोन तंत्रज्ञान केंद्र सुरू. एआय ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध होणार. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागलं. म्हशीच्या दुधात 2 रुपयांची वाढ. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय. गाईच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ नाही. रमजाननिमित्त संत परमहंस आचार्यांनी दिला एकतेचा संदेश. हाजी अराफत शेख यांच्या घरी जाऊन दिला एकतेचा संदेश. यावेळी दोघांनी एकमेकांना खजूर भरवत दिल्या शुभेच्छा. परभणी शक्तीपीठ महामार्गावरून मोठा उद्रेक. मोजणी दरम्यान तणावपूर्ण वातावरण. सहजपूर जवळा गावात 600 पोलिसांचा फौजफाटा. कडेकोट बंदोबस्तामध्ये जमीन मोजणी प्रक्रिया सुरू. पुण्यात पोलिसांनीच मोडला कायदा. दुचाकीवर ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ समोर. या पोलिसांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष. महावितरणच्या या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.